पण आता ही बातमी या सगळ्याच्या पुढची आहे, कारण आयातुल्ला खामेनी यांचा खात्मा अमेरिकेनं केला त्या पाठोपाठ मोजदवा खामेनी यांनी इराणची सूत्र स्वीकारली। पण आजच्या घडीपर्यंत मोजदवा खामेनी हे काही जगासमोर आलेले नाहीत। आता इराण सुद्धा अजिबात ऐकायला तयार नाही। अमेरिकेने हर प्रकारे प्रयत्न करून सुद्धा इराण शरण यायला तयार नाही, तर तोडीस तोड उत्तरं सुद्धा देतोय। यामुळेच संतापलेल्या अमेरिकेने आता खार्ग बेटांवर जसा हल्ला केला ना, तसं मोजतबा खामेनी यांची माहिती देणाऱ्याला अमेरिकेनं कोट्यावधी डॉलर्सचं बक्षीस जाहीर केलंय। मोजतबांची माहिती द्या आणि 92 कोटी मिळवा। अमेरिकेची मोठी घोषणा। Khamenei is dead. मोजतबासह इराणचे 3 नेते अमेरिकेच्या टार्गेटवर। Khamenei is back. इराणचा नवा सर्वोच्च नेता मोजतबा। मोजतबांच्या हाती इराणची सूत्र जाताच इराणी मीडियानं प्रसिद्ध केलेला मोजतबांचा हा AI व्हिडिओ। इराणमध्ये जे जे शहीद झाले त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ असं मोजतबांनी सुनावलं आणि अमेरिका आणखी चिडली। आता अमेरिकेनं थेट सांगितलंय, आमचं पुढचं टार्गेट मोजतबा। अमेरिकेनं मोजतबाची माहिती देणाऱ्याला कोट्यावधींचं बक्षीस जाहीर केलं। मोजतबा खामेनी आणि इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स अर्थात IRGCच्या अधिकाऱ्यांची माहिती देणाऱ्याला 10 दशलक्ष डॉलर्स म्हणजे तब्बल 92 कोटींचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय। अमेरिकन परराष्ट्र विभागाच्या रिवॉर्ड्स फॉर जस्टिस कार्यक्रमाअंतर्गत शुक्रवारी ही मोठी घोषणा करण्यात आली। या यादीमध्ये प्रामुख्यानं इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा यांचं नाव आहे। त्यांच्याबरोबरच मोजतबांच्या कार्यालयाचे उपप्रमुख अली असगर हेजाजी आणि इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारिजानी यांची माहिती देणाऱ्यालाही बक्षीस देण्यात येणार आहे। अमेरिकेनं युद्धाच्या 15व्या दिवशी ही घोषणा केली। आज घडीला अमेरिका आणि इस्रायल यांची एक प्रकारे सायकोलॉजिकल वॉरफेअर मध्ये पिछेहाट होतीये, कारण मागच्या 14 दिवसांमध्ये सर्वोच्च नेता आयातुल्ला अली खामेनीचा खात्मा केल्यानंतर सुद्धा काहीच दिवसांमध्ये धर्मसत्ताक राजपद्धतीनं त्यांचा पुढचा वारसदार त्या ठिकाणी निवडला। आणि एवढंच नाही तर IRGC मध्ये कुठलीही फूट न पडता IRGCनं एक प्रकारे सर्व मतानं मोजतबा खामेनी याची सर्वोच्च नेता म्हणून निवड केली। येणाऱ्या काळामध्ये जर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी रेजिम चेंज म्हणजे सत्तांतर जर करायचं असेल तर मोजतबा खामेनीचा खात्मा केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही, हे अमेरिकेला पूर्णतः माहित आहे। म्हणूनच एखाद्या स्पेशल ऑपरेशनच्या माध्यमातून ही कारवाई करण्याच्या आधी त्याच्याविषयी अत्यंत सटीक ह्युमन इंटेलिजन्स मिळवण्यासाठीच अशा प्रकारचं तब्बल 1 कोटी डॉलर्सचं इनाम अमेरिकेनं जाहीर केलेलं आहे। मोजतबा इराणचे नेते झाल्यावर त्यांचा एकही फोटो किंवा व्हिडिओ समोर आलेला नाही। इस्रायल, अमेरिकेनं ज्या पद्धतीनं अयातुल्ला खामेनींना मारलं त्यानंतर सुरक्षा म्हणून मोजतबांचा ठावठिकाणा सांगितला जात नाहीये। त्याचबरोबर त्यांचा एकही फोटो सुद्धा प्रसिद्ध केला जात नाही असं सांगितलं जात आहे। त्याचवेळी मोजतबा यांच्याबद्दल वेगवेगळ्या थिअरीजही सांगितल्या जात आहेत। एक, मोजतबा खामेनींची प्रकृती चिंताजनक आहे। मोजतबा कोमात असल्याचा दावा ब्रिटिश वृत्तपत्र द सननं केलाय। एवढंच नव्हे तर त्यांचा एक पाय कापण्यात आलाय। त्यांच्या यकृत आणि पोटाला गंभीर जखमा झाल्याचा दावाही करण्यात आलाय। अयातुल्ला खामेनींवरच्या हल्ल्यावेळीच मोजतबा गंभीर जखमी झाल्याचंही सांगितलं जात आहे। मोजतबा खामेनी जखमी असल्याचा दावा ट्रम्प यांनीही केलाय। मोजतबा खामेनी जिवंत आहेत पण जखमी आहेत असं ट्रम्प यांनी म्हटलंय। मोजतबा खामेनी फार काळ जिवंत राहणार नाही।
मुस्तफा खामेनींच्या जगण्याची गॅरंटी नाही असा दावा इस्रायल करत आहे. तर इराण मुस्तफांबद्दल काय म्हणताय पहा. रमजान युद्धातला एक जखमी सैनिक असं इराणी मीडियानं मुस्तफा यांचं वर्णन केलंय. मुस्तफा यांच्या दुखापतीबद्दल अधिक माहिती इराणी प्रसारमाध्यमांना देण्यात आलेली नाही. मुस्तफा देवाच्या कृपेनं सुरक्षित आणि सुखरूप आहेत असं इराणचे राष्ट्रपती युसुफ पेझेक्शियान यांनी म्हटलंय. अमेरिकेचा इराणच्या अणु कार्यक्रमाला विरोध आहे आणि अमेरिकेला इराणचं नेतृत्व बदलायचंय. खामेनींचा खात्मा झाल्यानंतर इराणमध्ये अस्वस्थता निर्माण होईल, इराण लगेचच शरण येईल असा ट्रम्प यांचा अंदाज होता. तेही झालं नाही. त्यावेळी ट्रम्प यांनी लष्करामध्ये उठाव घडवून आणण्याचे प्रयत्न केले, नागरिकांना देश हाती घेण्याचं आवाहन केलं, कुर्दिश सैनिकांना हाताशी धरून लष्करात फूट पाडण्याचाही प्रयत्न केला, पण अमेरिकेला यश आलं नाही. तिथून अमेरिका उलथवून टाकेल. मागच्या 14 दिवसामध्ये अयातुल्ला अली खामेनी यांचा वारसदार म्हणून मुस्तफा खामेनी याची तर निवड झालेलीच आहे, पण मागच्या 14 दिवसामध्ये IRGCनं अत्यंत चिवटपणे अमेरिका आणि इस्रायल जोडगोळी विरुद्ध जबरदस्त संघर्ष केलेला आहे. एकूणच त्यांच्याकडे असणाऱ्या मोझॅईक मिलिटरी स्ट्रॅटेजीच्या अनुसार विकेंद्रित पद्धतीनं इराणची एक प्रकारे अर्थव्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था आणि मिलिटरी स्ट्रॅटेजी ही सिस्टमॅटिकली काम करते. आणि म्हणूनच या सगळ्या व्यवस्थेला जर उलथवून टाकायचं असेल तर त्यांचा सर्वोच्च नेता म्हणजेच धर्मसत्ताक राजपद्धतीमधला मुस्तफा खामेनी याचा खात्मा करणं अत्यंत आवश्यक आहे हे अमेरिकेला माहित आहे. आणि म्हणूनच त्यांनी आता आपलं पूर्ण लक्ष मुस्तफा खामेनी त्याचबरोबर IRGCच्या कमांडरचा खात्मा करण्याकडे लावलेलं आहे. एकूणच अमेरिकेचे सगळे अंदाज चुकवत इराण, अमेरिका आणि इस्रायलशी चिवट झुंज देतोय. इराणी जनताही खामेनींशी एकनिष्ठ राहिली आणि मुस्तफा खामेनींना सर्वोच्च नेता म्हणून बळ दिलं. म्हणूनच आता अमेरिकेचं पुढचं टार्गेट आहे मुस्तफा खामेनी. अयातुल्ला खामेनींचा खात्मा करण्याआधी वर्षभरापासनं अमेरिका आणि इस्रायलनं इराणच्या सगळ्या यंत्रणा हॅक केल्या. अमेरिका एकीकडे म्हणताय मुस्तफा गंभीर जखमी आहे, त्यातच मोसाद आणि CIA सारख्या बलाढ्य गुप्तचर संस्था हाताशी असताना अमेरिकेला मुस्तफाची माहिती देणाऱ्यावर बक्षीस जाहीर करावं लागतंय. हेच मुळात धक्कादायक आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.